हॅलो फ्रेंड्स, लेट्स लर्न इंग्लिशमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही बेसिक क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत, जे आपण आपल्या डेली लाईफमध्ये दररोज विचारतो किंवा दररोज यूज करतो. पण काही क्वेश्चन्स असे आहेत किंवा असे असतात, ज्यांना आपण दररोज तर नाही विचारत, पण काही ठिकाणी ते क्वेश्चन्स आपल्याला इंग्लिशमध्ये विचारणे नेसेसरी होऊन जाते. फॉर एक्झाम्पल स्कूल, कॉलेज किंवा ऑफिस अशा ठिकाणी काही क्वेश्चन्स आपल्याला इंग्लिशमध्ये विचारावेच लागतात. तर त्याच क्वेश्चन्सची आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस प्रॅक्टिस म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. तर त्याच वाक्यांची आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, तुमचं नाव काय आहे? जर आपल्याला विचारायचं असेल, तुमचं नाव काय आहे? तेव्हा आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार? व्हॉट इज युअर नेम? नेक्स्ट आहे, तुम्ही कुठे राहता? आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कुठे राहता? तेव्हा आपण कसं विचारणार? वेअर डू यू लिव्ह? वेअर डू यू लिव्ह? तुम्ही कुठून आहात? जेव्हा अनोळख्या व्यक्तीला आपल्याला विचारायचं आहे, की तुम्ही कुठून आहात? तेव्हा आपण कसं विचारणार? वेअर आर यू फ्रॉम? वेअर आर यू फ्रॉम? नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही काय करता? जेव्हा आपल्याला कोणाविषयी माहित नसते, तेव्हा आपण त्यांना विचारतो ना, की तुम्ही काय करता? तेव्हा आपण विचारणार, व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डू? तुमचं वय किती आहे? जर एखाद्याला आपल्याला प्रश्न करायचा, की तुमचं वय किती आहे? तेव्हा आपण विचारणार, हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड आर यू? जर आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही नाराज का बरं आहात? तर आपण कसं विचारणार? व्हाय आर यू अपसेट? तुम्ही कसे आहात? जर आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही कसे आहात? तर आपण कसं विचारणार? हाऊ आर यू? हाऊ आर यू? नेक्स्ट क्वेश्चन, मी जाऊ शकतो का? जर आपल्याला विचारायचं आहे, मी जाऊ शकतो का? मॅक्सिमम हा क्वेश्चन आपण ऑफिसमध्ये किंवा स्कूल्समध्ये विचारतो. तेव्हा आपण कसं विचारणार? मी आय गो? मी जाऊ शकतो का? मी आय गो? तुम्ही येत आहात का? जर आपल्याला विचारायचं असेल, तुम्ही येत आहात का? तेव्हा आपण म्हणणार, आर यू कमिंग? आर यू कमिंग? मला हे घ्यायला पाहिजे का? जर आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे आणि आपल्याला कळत नाहीये की ही घ्यायची की नाही, तेव्हा आपण म्हणतो ना, मला हे घ्यायला पाहिजे का? तेव्हा आपण कसं विचारणार? शुड आय टेक इट? शुड आय टेक इट? तुम्ही कधी आले? जर आपल्याला म्हणायचं, तुम्ही कधी आले? तेव्हा आपण म्हणणार, व्हेन डिड यू कम? व्हेन डिड यू कम? नेक्स्ट क्वेश्चन बघा. तू एक काम करशील का? जर आपल्याला म्हणायचं आहे, तू एक काम करशील का? तेव्हा आपण कसं म्हणणार? विल यू डू वन थिंग? विल यू डू वन थिंग? तुम्हाला माझ्याशी काही काम आहे का? जर आपल्याला विचारायचं आहे, तुम्हाला माझ्याशी काही काम आहे का? तेव्हा आपण कसं विचारणार? इज देअर एनी वर्क फॉर यू फ्रॉम मी? इज देअर एनी वर्क फॉर यू फ्रॉम मी? आपण केव्हा भेटणार? तेव्हा आपण कसं म्हणणार? वेअर विल वी मीट? आपण केव्हा भेटणार? वेअर विल वी मीट? हा कोण आहे? जर आपल्याला विचारायचं आहे, हा कोण आहे? तेव्हा आपण कसं विचारणार? हू इज दिस? हू इज दिस? तू काय शोधत आहेस? जर आपल्याला विचारायचं आहे, तू काय शोधत आहेस? तेव्हा आपण म्हणणार, व्हॉट आर यू लुकिंग फॉर? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तू काय शोधत आहेस? हा कोणाचा नंबर आहे? आपल्याला हा क्वेश्चन नेहमीच विचारावा लागतो. हा कोणाचा नंबर आहे? तेव्हा आपण कसं म्हणणार? हुज नंबर इज दिस? हुज नंबर इज दिस? तुम्ही कधी येणार? व्हेन विल यू कम? तुम्ही कधी येणार? व्हेन विल यू कम? आपण केव्हा जाणार? जर आपल्याला म्हणायचं आहे, आपण केव्हा जाणार? तेव्हा आपण कसं विचारणार? व्हेन विल वी गो? व्हेन विल वी गो? ते काय म्हणत आहेत? व्हॉट दे आर सेईंग? जर आपल्याला विचारायचं आहे, ते काय म्हणत आहेत? तेव्हा आपण कसं विचारणार? व्हॉट दे आर सेईंग? ही कोणाची कार आहे? हुज कार इज दिस? ही कोणाची कार आहे? हुज कार इज दिस?
तुम्ही कोणासोबत गेले होते? जर आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही कोणासोबत गेले होते? तेव्हा आपण कसं विचारणार? विथ whom डिड यू गो? विथ whom डिड यू गो? हे कोण करू शकते? तेव्हा आपण कसं विचारणार? हू कॅन डू इट? हे कोण करू शकते? हू कॅन डू इट? नेक्स्ट क्वेश्चन. तू कोणाशी बोलत होतीस? जर आपल्याला विचारायचं असेल, तू कोणाशी बोलत होतीस? तेव्हा आपण कसं विचारणार? विथ whom you were talking? विथ whom you were talking? तर फ्रेंड्स, हे होते आजचे आपले काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य, ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही इझिली इंग्लिशमध्ये प्रश्न विचारू शकता. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.